सो गाईज, निकिता आहे माझ्यासोबत, निकिता गरुड. तिचा आज ॲक्सिस बँकमध्ये अपॉइंटमेंट लेटर आलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन निकिता. थँक्यू सर. निकिताची ट्रेनिंग कंप्लीट होऊन ऑलमोस्ट 1 मंथ होऊन गेला होता. देन आता तिची जॉईनिंग होते. माझ्या मते 5 तारखेला जॉईनिंग आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन निकिता. काय सांगशील आज? मिठाई तर घेऊन आलीच होतीस ऑफिसमध्ये, सगळ्या स्टाफला दिलीस. काय बोलशील? तुझी काय फिलिंग्स आहेत? घरच्यांच्या काय फिलिंग्स आहेत? पूर्ण सांगितलंच असेल कधी. हो, सगळे आनंदित आहेत. सगळ्यांचे तुमचे आभार. IRBF ट्रेनर स्टाफचे सगळ्यांचे आभार. काय करत होती निकिता? ग्रॅज्युएशन कधी झालं होतं? 2022 मध्ये. 2022 मध्ये ग्रॅज्युएशन झालं होतं, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष झाले होऊन, आता 3रं वर्ष चालू आहे. काय 2 वर्षाच्या ड्युरिंग द टाइम फ्रेम मध्ये जॉब केला? काय केलं? 6 मंथ जॉब केला आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची पण तयारी केली. तिकडं काही एवढं झालं नाही. मग इन्स्टाला, युट्यूबला वगैरे व्हिडिओ पाहिले IRBFचे आणि माझ्या भावाने पण सांगितलं त्याचे फ्रेंड थ्रू, आणि मग इथे ॲडमिशन घेऊन ट्रेनिंग कंप्लीट करून छान प्लॅटफॉर्म दिला. त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि माझं सिलेक्शन ॲक्सिस बँकमध्ये झालेलं आहे. आता खूप काय आनंदित सांगशील? आहे मी. आता ऑब्व्हियसली सिलेक्शन तर झालंय. हे सर्व मला जस्ट जे व्हिडिओ बघतायत किंवा भरपूर मुलांना इच्छा असते, एक प्लॅटफॉर्म नाही भेटत की बँकिंगमध्ये जॉब करायचा आहे, कुठे असेल. तू ॲक्सिसमध्ये लागलेस, काही HDFC गेलेत, काही बंधनमध्ये गेलेत. सो आपल्याकडे ज्या बँकसोबत आपले टायअप्स आहेत तिथे आपण मुलांना प्रेझेंट करतो, ते मुलं तिथे जॉईन होतात. सो थ्रू आउट द जर्नी IRBF जॉईन केल्यानंतर काही वाटतं, काय हेल्प केली IRBFने या जर्नीमध्ये? आज तुझी जॉईनिंग होईपर्यंतची प्रोसेस काय वाटतं? IRBFचं सांगायचं झालं, तुझ्या ट्रेनिंगची असेल किंवा इंटरव्ह्यूजला किंवा जे काही एक्झाम्स असतील, ज्या थोड्या बहुत छोट्या मोठ्या, त्या सगळ्यामध्ये काय हेल्प झाली IRBF कडून? खूप झाली. बेसिक नॉलेज काय ते समजलं. म्हणजे ब्रँच बँकिंगचं नॉलेज वगैरे काय असतं काय नाही, सर्व म्हणजे जे माहिती नव्हतं त्या सर्व गाईज, गोष्टी. एक सांगतो, निकिताचं जे झालेलं आहे आता सिलेक्शन ॲक्सिस बँकमध्ये ब्रांच बँकिंगमध्ये झालेलं आहे, ब्रांच रिलेशनशिप ऑफिसर मधून. रिसेंटली तिचं ऑफर आले. 5 तारखेला तिची जॉईनिंग आहे आणि आज ती ऑफिसला आली होती भेटायला. मीही होतो, त्यामुळे मी असतो तर नक्की मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण ह्याच मुलांकडून बाहेरच्या मुलांना कळतं की ॲक्च्युली IRBF काय करतंय, त्यांना कशा प्रकारे हेल्प करते, ते थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सो निकिता, आता तुझी एक नवीन लाईफ चालू होते आणि दुसरी, मला पण एक थोडं, ज्या भागातून ती येते मराठवाड्यातून, मीही तिथूनच येतो, आणि तिकडे थोडी मेंटॅलिटी आहे मुलींच्या बाबतीत म्हणा, की जॉब करायचा आहे किंवा नाही करायचा आहे. ती मॅरिड आहे, तिच्या हस्बंडने खूप सारा सपोर्ट केला. मी किती वेळा तरी हस्बंडला पण बघितलंय, आमच्या इकडे येतात त्यांच्यासोबत वगैरे. सो त्यांना सुद्धा थँकफुल आहे की त्यांना तुला एवढा सपोर्ट करतात. सगळ्यांनाच मी म्हणेल, बाकीच्यांना पण सांगेल की मुलींना सपोर्ट करा, त्या सुद्धा कॅपेबल आहेत जॉब करण्यासाठी. असं नाही की फक्त घरी बसतायत आणि घर सांभाळतील, ते घर सांभाळून जॉब पण करू शकतात. एक्झाम्पल आहे, ती आता रेडी आहे. सो काय आता पुढचा प्लॅन वाटतंय? कुठेतरी करिअरमध्ये कुठेतरी पोहोचू, काय हो? छान एक प्लॅटफॉर्म बँकिंग मध्ये आहे तर छान वाटते. 5 तारखेला आहे जॉईनिंग. बँकिंग, आता जे बाहेरचे मुलं विचार करतात बँकिंग करिअर करण्यासाठी, त्या मुलांना किंवा स्पर्धा परीक्षा, जसं तू स्वतः 2 वर्ष तयारी केलीस, जे सांगत होतीस, आता प्रत्येकाला सक्सेस भेटेल तिथे असं नाहीये. अभ्यासासोबत नसीब पण लागतं, लक पण लागतं. त्यानुसार काही मुलं होतात, काही मुलं डिमोटिवेट होतात. त्या सगळ्यांना काय सांगशील? बँकिंगमध्ये जर करिअर करू इच्छिणारी भरपूर मुलं आहेत, भरपूर मेसेज मलाही करतात. आज तुझा व्हिडिओ बघून तुलाही भरपूर लोक मेसेज करतीलच. त्या सगळ्या मुलांना एका प्लॅटफॉर्मवर सांगायचं झालं तर काय सांगशील? IRBF आहेच आहे, एक आमचा प्लॅटफॉर्म हेल्प करू शकतो मुलांना बँकिंग पर्यंत पोहोचण्यासाठी. सर्वांना हेच सांगणे की एकदा IRBF ला भेट द्या अवश्य, नक्कीच तुमची हेल्प होईल इथून. सो थँक्स निकिता, आल्याबद्दल, पेढे घेऊन त्याबद्दल, आणि येस, ऑल द बेस्ट तुझ्या पूर्ण पुढच्या वाटचालीसाठी, भविष्यासाठी. कधीही काही लागलं तर IRBF एनी विचवेस आहेच, कधीही तू येऊ शकते. कॉन्टॅक्ट आहेत तुझ्याकडे, डिटेल्स आमच्या टीमचे. आणि ऑल द बेस्ट. काही लागलं तर नक्कीच आमच्यासोबत कॉन्टॅक्ट कर. आणि येस, बाकी ज्या मुलांना तू सांगितलंस तेही मी सांगतो, योग्य वयात कॉल घ्या गाईज. बाकी सगळं ठीक आहे. एक करिअर नावाची जी गोष्ट आहे ती वय निघून गेल्यावर आपण चालू नाही करू शकत, कारण ती योग्य वयात चालू झाली तरच ते एक स्टेबल करिअर बनू शकतं. फायनान्शियली स्टेबल आपण राहू शकतो. बस एवढंच सांगेल गाईज. आणि थँक्यू सो मच. थँक्यू निकिता, आल्याबद्दल थँक्यू.